हाय फ्रेंड्स, आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज मी पहिल्यांदा डोसा बनवते आहे। तर सुरुवात करूया डोसा बनवायला। पहिले तर मला वस्तू काही घावत नव्हत्या, त्याच्यानंतर डोसा बनवण्यासाठी पहिले मी तेल टाकते। तेल टाकल्यानंतर जसा डोसा टाकायला जाते तेवढ्यात त्या डोस्याचा रायता होऊन जातो। तो नुसता असं सगळीकडे विस्कट लागत होतं। मग कसा बसा तरी मी त्याला, जसं आपण मेकअप करून आपलं तोंड सावरलं का कसा बसा तरी त्याला करून सावरते आणि मग एक डोसा तयार होतो। त्यानंतर दुसरा करायचा ते तोपर्यंत विचार येतो, अरे यार काय करून बसले हे। बनवायला जात होते व्हिडिओ डोस्याचा, तर डोस्याचा व्हिडिओ बनतच नाही। सारखा बघल तिथं डोसा फाटतच होता माझा। आणि ॲक्च्युअलमध्ये मी चटणी आणि बटाट्याचा मावा पहिलेच बनवून ठेवला होता। त्यानंतर मला असं वाटलं की पहिले बनवून ठेवेन तर थोडं इझी वाटेल। आणि त्यामुळे त्यात काय होतं, मी फर्स्ट टाईम चॅनल बनवते आहे, त्यामुळे मला व्हिडिओ कसा बनवायचा कसा नाही, की कसं सगळं सेट करायचं मला काहीच बहुतेक माहीत नाही आहे। आणि मी माझ्या नव्या व्हिडिओची सुरुवात करते आणि त्या सुरुवातीसुद्धा असं सगळं होतं आहे। कधी आयुष्यात गॅसला हात न लावणारी मुलगी आज पहिल्यांदा हात लावत होती, त्याच्यामुळे मला डोसा काही जमला नाही। जसा जमला तसा मी बनवला आहे। आणि त्यात पण तुम्ही थोडं समजून घ्या की फर्स्ट टाईम बनवते, मी ह्याच्यात प्रोग्रेस करेन थोडासा आणि थोडा ग्रोथ बी आणेन की माझ्याशी चांगला बनव। आय होप मी जास्त मोठी कुक तर आहे नाही, बट बाहेरचं खाण्यापेक्षा असं वाटतं की थोडंसं घरातलं खाल्लं तर चांगलं। बाहेरचं खाऊन वैताग आला आहे, तर म्हटलं थोडं घरात ट्राय करून बघूया। बाकीच्या वस्तू तर छान बनल्या आता, त्या दोन वस्तू मला येत पण होत्या, एक तर चटणी येत होती आणि एक तर बटाट्याचा मावा येत होता। पण हा डोसा काय माझ्याशी फिरतच नव्हता। मग त्याच्यावर अजून थोडं बॅटर टाकून मग त्याला गोल 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 फिरवून मी जसा तसा डोसा बनवला। कसे बसे तरी 4 डोसे बनवलेत, जे मी व्हिडिओमध्ये जास्त काही शूट केलेले नाही आहेत, पण मी बनवलेत खरी। आणि आता जस्ट मी त्याच्यानंतर थोडेसे 2-3 पिकसुद्धा टाकलेत, की ज्यामुळे मी काय बनवलं आहे कसं बनवलं आहे ते थोडं मला सांगा। काय माझ्यापासून चुकलं असेल तर मला कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्लीज क्लिक करा। याहून माझ्याही चॅनलला थोडा सपोर्ट मिळेल आणि माझे येणारे नवे व्हिडिओ तुम्हाला भेटतील। आणि मला हे शिकवा की मी कसा रीतीने डोसा बनवू। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा। थँक्यू सो मच।